आय स्वेअर तो त्रास खरंच कोणाला नाही व्हायला पाहिजे. ते बोलले नाही. तर मी या साईडला मला पेन व्हायचं. आधी 5 दिवस आधी मला एवढा त्रास व्हायला लागला. हॅलो, गुड आफ्टरनून गाईज. वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. जास्त नाही बोलणार मी काही. जो मेन मुद्दा आहे तोच बोलायचा मला. आणि त्याच्यावरती खूप लोकांनी मला इंस्टाग्रामवरती विचारलं आहे. ठीक आहे, म्हणजे मी इंस्टाग्रामला स्टोरी शेअर केली होती, तर तिकडे मला विचारलं की काय झालं. आता मी सगळ्यांना त्यांना रिप्लाय करत बसेल की मला हे झालं. ठीक आहे, तर आय थॉट की एक पर्टिक्युलर व्हिडिओ बनवू त्याच्यासाठी. आणि असं पण मी हॉस्पिटलचा व्लॉग टाकलेला आहे. हॉस्पिटल नंतरचा हा व्लॉग आहे. ते व्लॉग बघितला की तुम्हाला हा व्लॉग समजेल. ठीक आहे, तर डिसेंबरची 27 तारीखच्या आधीपासून मला इकडे पेन व्हायचं खूप मानेच्या. म्हणजे इकडून दाखवते मी. या साईडला मला पेन व्हायचं. आणि त्या साईडला मला गाठ आहे. एक मला 7 वर्ष झाले गाठ आहे. आणि एवढं 7-8 वर्षामध्ये मला कधी त्रास नाही झाला त्याचा. बट डिसेंबरचा 27ला मी ॲडमिट झाले. आणि 27च्या 4 दिवस आधी 5 दिवस आधी मला एवढा त्रास व्हायला लागला की मग मी 2 पेनकिलर गोळी घेतला. 2 पेनकिलरनी मग मला थोडंफार ठीक वाटलं. मग मी लक्ष नाही दिलं एवढं, का तर मला 7-8 वर्षामध्ये कधी त्रास नाही झाला त्याचा. आणि मग मी एवढं लक्ष नाही दिलं. मग मी सहज मग एक दिवशी परत जास्त दुखायला लागलं मला. मग मी गेले मेडिकलमध्ये. त्यांना बोलले की सर मला असं आहे आणि मला गोळी पाहिजे, त्यासाठी द्याल का. ते बोलले नाही देऊ शकत. मेडिकलवाले बोलले की असं गोळी द्यायला आम्हाला अलाउड नाही आहे, जोपर्यंत डॉक्टरांची चिठ्ठी वगैरे काही नसते तोपर्यंत. ठीक आहे म्हणून मग मी सहन केलं. मी 27ला ॲडमिट झाले. 28ला होता माझा बड्डे. काही नाही करू शकत. मी विचार केला तर ॲडमिटचं व्हायचं होतं आय नो. आणि काहीतरी 27ला आय गेस सॅटर्डे होता. संडे. आणि मंडेला मला बोलवलं होतं. त्यांनी मला 1 वीकचा कोर्स दिला होता टॅबलेटचा. ठीक आहे, 1 वीकचा मला कोर्स दिला आणि मला मंडेला बोलवलं होतं. मी गेले सॅटर्डेला काय गेलं की मला खूप जास्त त्रास झाला. फ्रायडेच्या रात्रीला खूप त्रास झाला. एवढा त्रास झाला की घरचे बोलत होते की आताच जाऊ. मी मॅनेज करते, रात्री आपण सकाळी जाऊ. मग आम्ही गेलो सॅटर्डेला 27ला गेले. डॉक्टरांना सांगितलं तुम्ही मला जे मेडिसिन दिलं त्याच्याने मला फरक नाही पडलेला आणि मला खूप जास्त त्रास होता. त्याच क्षणाला ते डॉक्टर बोलले की तुम्ही असं गोळ्या घेऊन जाताय, ठीक आहे, तुम्हाला फरक पण नाही पडत आहे, मग तुम्ही असं ये जा किती वेळेस करणार आहे. मग तुम्ही डिसाईड करा. ॲडमिट करायचं असेल आम्ही लगेच ॲडमिट करून काहीतरी त्याच्यावरती ट्रीटमेंट तरी करता येईल आम्हाला. मग मी आणि मम्मीने विचार केला, कारण आमचा प्लॅन असं होता की जर डॉक्टर लोक बोलले की ऑपरेशन वगैरे काय करायचं तर मग आम्ही मुंबईला जाणार होतो, मुंबईच्या दवाखान्यात. तर आमचा प्लॅन असा होता की जर ऑपरेशन करायचं असेल तर आम्ही मुंबईला जाणार आणि मग काय गोळ्यांवरतीच असेल तर इकडेच करू, असा आमचा प्लॅन होता. ठीक आहे, तर मग आमचं ते डोक्यामध्ये होतं. पण इमिडिएटली त्या दिवशी डॉक्टर असं बोलले की तुम्ही ये जा करणार, आम्हाला काही करता नाही येणार, तुम्ही गोळ्या खाणार, अचानक येणार त्रास होतो तर आम्ही काय करणार तुमच्यावरती नक्की ट्रीटमेंट. तर मग ते डोक्यात धरून आम्ही झालो 27ला ॲडमिट. काय विचार नाही केला, मला त्रास पण होत होता. तर मग झालो 27ला ॲडमिट झालो. मग माझे ब्लड टेस्ट केलं, एक्सरे केले, ECG काय त्यांचं प्रोसिजर खूप सारं सगळं करून झालं. मग वेळ आली गाठ चेक करायची, जे की त्यांची बायोप्सी टेस्ट असते. म्हणजे गाठीमध्ये सुई टाकायचं, त्याच्यामध्ये काय येतं ते घ्यायचं, ही टेस्ट होती. आणि मी माझं माइंड प्रिपेअर केलं होतं त्याच्यासाठी की ठीक आहे थोडासा त्रास होईल. पण जेव्हा मी त्या टेस्टसाठी गेले आणि जो त्रास मला तो झाला, आय स्वेअर तो त्रास खरंच कोणाला नाही व्हायला पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की कोणाला नाही व्हावं जो मी त्रास सहन केला. मग ते त्रास सहन केले तिथे झालं. त्याच्यानंतर दुसऱ्या 1-2 दिवसांनी रिपोर्ट आली की पेशंटने कॉपरेट नाही केलं. काय बोलू यार, ऑलरेडी पेन होत आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये ते सुई टोचत आहे तिथेच जिथे मला पेन होत आहे. मी ऑलरेडी एक पेन सहन करते आहे, त्याच्यामध्ये ते मी केलं. मला जेवढं सहन झालं मी केलं. त्यांना ते भेटलं नाही, यात माझी काही चुकी नाही, त्यांचा प्रश्न आहे तो. पण त्यांनी रिपोर्टमध्ये काय टाकली, पेशंटने कॉपरेट नाही केलं. मग सेकंड डे दिवशी डॉक्टर आले, मेन डॉक्टर ऑपरेशनचे. अँड ही सेड यू डिडंट कॉपरेट अँड प्लीज कॉपरेट कर आणि परत एकदा ट्राय कर. मी खूप रडले त्या दिवशी, खूप रडलं. मला मी ज्या गोष्टीसाठी आली आहे
त्याचा तर मला काही भेटत नाही आहे अजून. आणि जे मला नको आहे तो त्रास मला जास्त होतो आहे. ठीक आहे म्हणलं. मग माझ्या मम्मीने मला ऐकवलं. हेच पहिलं ऐकलं असतं, त्रास झालं नसतं, तसं झालं नसतं. मग ते 1 तास ऐकलं मी. मग त्याच्यानंतर मग मी रडले, खूप रडले. त्याच्यानंतर मग माइंडला प्रिपेअर केलं की आता हेच लास्ट ऑप्शन आहे, कारण ती गाठ कशाची काहीच माहीत नाही. आणि डॉक्टर असं बोलले होते की ते केल्याशिवाय मला काय प्रोसिजर करताच येत नाही तुमच्या मुलीवरती, आणि तिला कोणत्या गोळ्या पण नाही देता येणार. तर ठीक आहे म्हणलं. आणि मग मी असंच म्हणजे माइंड प्रिपेअर करतच होते आणि केलं होतं ऑलमोस्ट की ठीक आहे बघू. सहनशक्ती नाही आहे भाई. फिर भी मला तर बोलले की मी ठीक आहे. मग डॉक्टर आले की ठीक आहे म्हणलं, तुमच्या मुलीला खूप त्रास होत आहे, तर त्रास होते तर आपण डायरेक्ट ऑपरेशन करू, ऑपरेशन करून ती गाठ काढू आणि मग चेकिंगला पाठवू की काय. तर तेव्हा पण मी थोडं घाबरले की म्हणलं ठीक आहे. तरी तिथेच नाही थांबलं माझं. मग मला 27ला ॲडमिट केलं. 27, 28, 29, 30 4 दिवस मला ठेवले. 31ला मला डिस्चार्ज केलं. आणि डिस्चार्ज करून डॉक्टर बोलले की ठीक आहे आपण ऑपरेशन करू. तेव्हा पण मला काहीतरी 6 दिवसाच्या गोळ्या दिल्या. 6 दिवसाचं मला रेस्ट दिलं, गोळ्या दिल्या आणि बोलले की या गोळ्या घ्या, याच्यावरती झालं तर लास्ट ऑप्शन ठीक आहे, नाही तर मग आपण ऑपरेशनच करू. मग आमच्या डोक्यामध्ये होतं की ठीक आहे गोळीने काहीतरी फरक पडेल. मग आम्ही आलो 31ला. त्याच्यानंतर मग मी कंटिन्यू गोळ्या घेतल्या 4 दिवस 5 दिवस काहीच फरक नाही पडला. मग आम्ही डिसाईड केलं की ठीक आहे आता ऑपरेशन सांगितलंच आहे तर मग आपण मुंबईला जाऊ, हे आम्ही डिसाईड केलं. मग मी बोलली की ठीक आहे. मग आम्ही नेक्स्ट डे दिवशी मुंबईला गेलो. जानेवारीचं माझं याच्यामध्येच गेलं. मी तर काय ना न्यू इयर सेलिब्रेट केलं, ना माझा बड्डे सेलिब्रेट केला, ना माझ्या मम्मीचा बड्डे सेलिब्रेट केला, काहीच नाही केलं, सगळं असंच झालं. मग आम्ही गेलो मुंबईला. गेलो, तिकडे सगळं चेक केलं डॉक्टरनी वगैरे. आणि मी डॉक्टरना सांगितलं की सर माझे 1 वीक ॲगो त्याच्या आधीचं सर रिपोर्ट आहे माझ्याकडे, सगळं प्रोसिजर, फक्त डॉक्टरांनी असं सांगितलं आहे, मी माझ्या साईडनी सांगितलं की असं आहे. तिथे मला असं सांगितलं तुमचे ब्लड टेस्ट, तुमची बायोप्सी आणि तुमचे काय टेस्ट असतील ते रिपीट करणार आहे मी. मला प्रश्न पडला, मी जी प्रोसिजर तिकडे करून आली आहे मी तीच प्रोसिजर परत तिकडे करणार आणि त्याला लागणार होते काहीतरी 25-30 दिवस. डॉक्टरांनी सांगितलं की एवढे डेज लागतील तिला. तर मग परत आमच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला की जी प्रोसिजर आम्ही पूर्ण करून आलो आहे आणि जिथे आम्ही अडकलो आहे, म्हणजे जिथे आम्ही अडकलो आहे ऑपरेशनसाठी, हे लोक परत तेच करतात. मग मी आणि मम्मीने परत विचार केला की काय करायचं. असं माझी मम्मी मला विचारते काय करायचं तुला काय वाटतं. मी म्हणलं मम्मी तिकडे गेलं मला तिकडे रक्त काढलं, इकडे येऊन मला हेच ब्लड टेस्ट, ह्याच्यामध्येच माझं रक्त कमी होतं. आधीच पेशंटचं रक्त कमी आहे, त्यात हे ब्लड टेस्ट कसं चालणार. तर मग मी बोलले की मम्मी हाफली माझं ट्रीटमेंट झालेलं आहे, मला तिथं ऑलमोस्ट ट्रीटमेंट झालं आहे, फक्त प्रोसिजर काय ऑपरेशनची प्रोसिजर आहे, तर आपण इकडे टाईम वेस्ट करण्यापेक्षा आपण तिकडे करू. आणि या सर्वामध्येच माझे पेपर पण होते, म्हणजे लास्ट इयरची माझी एक्झाम होती. मग मी परत मुंबईला 1 दिवस सर्वाईव्ह केलं पेनसोबत. तिकडून इकडे आले. मग त्याच्या नेक्स्ट दिवशी आम्ही परत इकडे गेलो हॉस्पिटलला गेल्यानंतर मग डॉक्टरांशी बोलणं वगैरे झालं की ठीक आहे गोळ्यांनी काही फरक नाही पडत आहे, ऑपरेशन करून टाका. आणि मला म्हणजे भीती नव्हती ऑपरेशनची, कारण का तर मला पेन जास्त होतं, तर मला असं होतं की ते कधी असं काढू आणि असं एक दीर्घ श्वास येऊ शकायचा. ते झालं. मग ऑपरेशन हळूहळू जवळ आलं. मग माझं ऑपरेशन झालं पण अजून ते कळलं नाही गाठ कशाची आहे, अजून त्याचा रिपोर्ट नाही आलेला. आज मला बोलवलं ड्रेसिंगसाठी, सो मी आज जाणार आहे ड्रेसिंगसाठी. आणि व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की खूप लोक मला विचारत आहे की काय झालं ऑपरेशन कशाचं, म्हणजे स्टोरीला जरी टाकलं की ऑपरेशन झालं तर ते विचारत आहे की ऑपरेशन कशाचं. तर हा व्हिडिओ बनवण्याचा मेन पर्पज असा पण की माझ्यासारखं जर कोणाला त्रास असेल तर तुम्ही नका दुर्लक्ष करू त्याला, जसं मी केलं 7 वर्ष दुर्लक्ष, तुम्ही नका करू, वेळेवरती दाखवून घ्या. आणि ऑपरेशन नंतर मला 1-2 दिवसानंतर डिस्चार्ज केलं. डिस्चार्ज नंतर मग आता मला गोळ्या चालू आहेत. हे मला गोळ्या चालू आहेत, ऑलमोस्ट संपल्याच आता हे सगळ्या गोळ्या खाऊन. ॲडमिट झाले होते, त्या चक्करमध्ये मी ना इंस्टाग्रामला पोस्ट करत आहे ना यूट्यूबला पोस्ट करत आहे, जे की मी डिसेंबरमध्ये माझा एक विजन बोर्ड बनवला आहे. आय डोंट वॉन्ट टू शेअर, बट मी बनवलं आहे की हां यूट्यूब रेग्युलर करायचं आहे, इंस्टाग्राम रेग्युलर करायचं आहे. काहीच नव्हतं माझं त्यात. हे अचानक आलं मध्ये
त्याच्यामुळे सगळं असं डिस्कंटिन्यू झालं. कुठेच ॲक्टिव्ह नाही आहे, ना यूट्यूबला ना इंस्टाला. मग मी हॉस्पिटलचा मग व्हिडिओ बनवायला पोस्ट केला. त्याच्यानंतर मग मला इकडे कमेंट येत आहे की काय झालं सांगा, काय झालं सांगा, काय झालं सांगा. ठीक आहे, तर असं आहे. आणि मेन मुद्दा, जर तुम्हालाही माझ्या थ्रू कोणाला व्हिडिओ हा पोचत असेल, कोणाच्या मानेमध्ये गाठी असतील, तर प्लीज त्याला दुर्लक्ष नका करूच. कारण सुरुवातीला असंच वाटतं की काही त्रास नाही आहे, ठीक आहे, नॉर्मल होऊन जाईल, जे की मला वाटलं होतं एवढ्या वर्षामध्ये. आणि मला त्रास पण नाही झाला, अचानक त्रास झाला. त्याच्यामागे मी एवढे प्रोसिजर्स केले. आता ऑपरेशन पण झालं आहे आणि आता त्याचा रिपोर्ट पण यायला काहीतरी 7 ते 14 दिवसांचा कालावधी लागतो रिपोर्ट येण्यासाठी. सो आय एम जस्ट वेटिंग फॉर रिपोर्टमध्ये काय येईल ते. थँक्यू सो मच. आता आय होप सगळ्यांना समजलं असेल की काय प्रॉब्लेम होता, जे की मी व्हिडिओ नाही पोस्ट केले. सो ज्यांना इंटरेस्ट नाही ते तर स्किप करणार, आय नो. आणि स्किप नका करू तसं, तर कोणालाही होतं तर त्रास. कारण मी हॉस्पिटलमध्ये होते, माझ्या शेजारच्या बेडवरती एका बाईला पण होतं, सेम त्रास होता. तिच्या पण मानमध्ये गाठी होती, खूप वर्षापासून होती. ती पण आली, तिचं पण ऑपरेशन, हीच कंडिशन होती. दिस इज माय स्टोरी. आणि आतापासून मी रेग्युलर करणार आहे, कारण आता मी याच्या भरोशावर बसन, हे कधी रिकवर करणार, मग मी व्हिडिओ शूट करणार की नाही, मग मी हळूहळू करेल. कारण डॉक्टरांनी जास्त बोलायला नाही सांगितलं आहे. आता मी एवढं बोलली आहे ते माझी मम्मी बघून मला फटके देईन पहिले. तर मी सगळं सांगितलं, पण माझं ऑपरेशन कुठे झालं हे तुम्हाला सांगितलं नाही. सो पिंपरी चिंचवडमध्ये जे हॉस्पिटल आहे, DY पाटील हॉस्पिटल, तिकडे माझं ऑपरेशन झालेलं आहे. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्लॉग अँड बाय.